माझ्या मते आदरणीय दादा अनंतरे साहेब हे एक वेगळंच रसायन होतं आणि त्यांच्या नावाचं पुस्तक लिहिणं म्हणजे एक ते शिवधनुष्य पेलवण्यासारखं होतं. प्रत्येक माणूस असा नसतो आणि एक राजकारणी, एक आदर्श, इतका स्वच्छ प्रतिमा असलेला, लोकांना मदत करणारा, मला वाटतं आता भिंग घेऊन भेटलात तरी तुम्हाला कोण असा माणूस मिळणं शक्य नाही. आणि त्यांच्या चरित्रावर लिहिणं हे तर म्हटलं खूपच मोठं धनुष्यबाण पेलवण्यासारखं होतं. पण ते धनुष्यबाण त्यांच्या स्वीयसहाय्यक योगेश कोळींनी उचललं. तरी पण त्यांनी जेवढे प्रसंग त्यांना माहिती आहेत, कौटुंबिक प्रसंग काय असेल, त्यांनी साचेबद्ध करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याच्यात कुठेही इंटरफेअर केलं नाही की तू असं लिही किंवा असं लिही, किंवा आजकाल तुम्ही बघितलं की पैसे देऊन काही माझं पुस्तक छाप रे, माझं कौतुक कर, माझा उदो कर, अशी करणारी पण लोक आहेत. पण आम्ही कुटुंबातल्या मी एकही व्यक्ती, त्यांना आम्ही सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, जो काही खर्च होईल किंवा काय होईल आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पण आम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही केलं. तुला जे करायचं ते कर. आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी ते सगळं आणण्याचा प्रयत्न केला. तरी पण अनंतरे साहेब पूर्ण एका पुस्तकात मावणारे व्यक्तिमत्व नव्हतं, कारण प्रत्येकाच्या भावना त्या व्यक्तीबद्दलच्या खूप वेगवेगळ्या होत्या. आणि जर आपण बघितलं असेल की आज त्यांच्या प्रेमापोटी धाराशिव, धुळे, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातला जो कोळी समाज आमचा आलेला, एका भावनेपोटी शुद्ध प्रेमापोटी आलेला, कारण प्रत्येकावर त्यांचे काही ना काही उपकार होते. आणि कुठेही आम्ही पैसे देऊन बस भाड्याच्या करून लोक आणली नव्हती. ही फक्त अनंतरे साहेबांच्या प्रेमापोटी आलेली माणसं होती. आणि मला आनंद होतो की ते गेल्यावर देखील एखाद्या माणसाला इतकं प्रेम करणं, किंवा स्वार्थी असतात लोक की मला याच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे म्हणून मी त्याचा उदो करतोय, परंतु तो गेल्यानंतर पण 4.5 वर्षांनी फक्त प्रेमापोटी इतकी लोक जमा होऊ शकतात, हे अक्षरशः म्हणजे न भूतो न भविष्यती असाच एक प्रसंग आहे. आणि प्रत्येकाने हे पुस्तक मला वाटतं इन्स्पिरेशन लेवलला हे पुस्तक वाचलं पाहिजे. कारण प्रत्येकातर्फे तुम्हाला माहिती आहे 3 आंधळ्याची गोष्ट असेल की त्या 3 आंधळ्यांना हत्ती दाखवला तर एक सांगेल मला कान दिसले, मला सोंड दिसली, त्याचे 4 पाय मला लागले, परंतु पूर्ण हत्ती त्या माणसांना कळत नाही. तसंच अनंतरे साहेबांचं आहे की पूर्ण माणूस जर पुस्तकात उतरवायचा म्हटला तर मला वाटतं खूप दिवस लागतील. आणि ह्या पुस्तकाला जवळजवळ त्यांना साचेबद्ध पद्धतीने लिहायला 1.5 वर्षाचा काळ गेला. आणि त्याच्यात पण भोईटे आहेत, त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे, योगेश कोळींनी मेहनत घेतली आहे, त्यांच्या पूर्ण टीमने मेहनत घेतली आहे. मी त्यांचे आभार मानेन की आमचं जे स्वप्न होतं की अनंतरे साहेब काय आहेत, लोकांपुढे यावेत, ते आलेले आहेत कामाच्या माध्यमातून. तरी पण जो सत्य असतो, राजा हरिश्चंद्राचीच सत्याचीच कसोटी घेतली जाते, तशी त्यांची देखील घेतली गेली. परंतु ते नसताना आज आम्हाला खूप आनंद झाला की उद्धवजींनी स्वतः त्यांचं जे काय आहे की मी आज त्यांचं ऐकलं असतं तर आज ही परिस्थिती ठाण्यावर ओढवली नसती. हे आम्हाला अपेक्षित होतं आणि ते मिळालं. आज आम्हाला खूप आनंद झाला. आणि खऱ्या अर्थाने आज दादा जिथून हे काही जे बघत असतील ते खूप खुश असतील. अनेक संकट आली मात्र तुम्ही सोडून गेलो नाहीत, मात्र अनेक आठवणी देखील या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सांगितले, अनेक भाकीत देखील अनंतरे यांनी केलं होतं. कुठेतरी पाहिलं तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असते, आता त्यांच्याकडे शिवसेना. काय वाटतं जर अनंतरे असते तर आता कुठेतरी गणित बदललं असतं? पहिली गोष्ट, जर दादा असते तर हा उठाव बंड त्यांच्या माध्यमातून ते काय म्हणतात उठाव केला, बंद केला, तो झालाच नसता. कोणीही मला वाटतं असं करण्याची ठाण्यात कोणाची ताकद नव्हती की दादांनी एक बाह्या सरसवल्या असत्या, 2 दिवसात फिनिश. असाच माणूस होता तो की चला रे आपल्याला जायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल ते त्यांचं निधन झाल्यानंतर 1.5 वर्षात ना ह्या काही हालचाली झाल्यात, दादा असताना झाल्या नाहीत, दादा नसताना झाल्यात, हे तुम्ही माहीत करा. आणि कधीही असेल सत्यमेव जयते, सत्य पराजित नाही होऊ शकतं, ह्या मताचे आम्ही आहोत आणि आम्ही सत्याची कास धरून आहोत. मला वाटतं दादा गेल्यानंतर बऱ्याच पक्षाचे लोक माझ्याकडे आले की तुम्हाला मंत्रिपद देतो, हे देतो, ते देतो. म्हटलं दादा स्वप्नात येऊन चापकाने फोडून काढतील आम्हाला. पहिली गोष्ट, दादांनी जी आम्हाला शिकवण दिली आहे, जी आम्हाला त्यांना जे प्रेरित काम आमच्याकडनं होतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. कदाचित 100% दादांसारखं नाही होणार, परंतु त्या पावलावर पाऊल टाकायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव